पावभाजी बनवण्याची सगळ्यात सोपी जर कोणती ट्रिक असेल ना, तर ती कुकरमध्ये बनवणं आहे. पण कुकरमध्ये ती बनवायची कशी, हेच तर आज आपण पाहणार आहोत. मस्त चव आणि यासोबतच रंग तुम्ही बघताय, किती कमालीचा आलाय ना. एक संत झाली आहे आणि कुकरमध्येच बनवली आहे. म्हणजे जास्त भांड्याचा पसारा सुद्धा नाही. आणि असा हा पावभाजीला रंग बऱ्याचदा येतच नाही. थोडीशी पिवळसर, हिरवट अशी दिसते ना पावभाजी. चला, आज रंग कसा आणायचा, झटपट पावभाजी कुकरमध्ये कशी बनवायची, भांड्यांचा जास्त पसारा न घालता 5 ते 6 लोकांना पुरणारी पावभाजी बनवू. तर यासाठी मी काय केलं, मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय. शिमला मिरची 2 पद्धतीने कट करून घेतली. एक शिमला मिरची बारीक कट केली आहे आणि ही जी दुसरी दिसतीये ना, ती थोडीशी जाड मी कट करून घेतलेली आहे. दोन्ही अशा का कट करून घेतल्यात ते सांगतेच. 2 मध्यम आकाराचे टोमॅटो कट करून घेतले. एक गाजरसुद्धा घेतलेला आहे. थोडंसं बारीक चिरून घेतलं. आता या व्यतिरिक्त काय लागणार आहे ते सुद्धा पाहू. तर इथे मी अर्धा किलो वाटाणा आणला होता. फ्रेश वाटाणा तो सोलून भरलेला आहे. यासोबतच 3 मध्यम आकाराचे बटाटे यावरची साल काढून पाण्यामध्ये ठेवलेत चिरून आणि यासोबतच फ्लॉवर मी घेतला होता 300 ग्रॅम आणि एक मोठ्या आकाराचं बीटसुद्धा लागणार आहे. फ्लॉवर स्वच्छ नीट करून, धुवून, पाण्यामध्ये उकळून सुद्धा मी घेतलाय. तर सगळ्या भाज्यांची अशी तयारी झाली, की मग जास्तीचं काही काम आपल्याला उरतच नाही. कारण कुकरमध्येही पावभाजी बनवणं खरंच खूप सोपं झालंय. गेल्या अनेक वर्षांपासून ही पद्धत मी फॉलो करते आहे. यामुळे तुम्ही सुद्धा बिनधास्त बनवू शकता. तर कुकरच घेतलेला आहे. थोडा मोठ्या आकारामधला कुकर घ्यायचा आहे. इथे मी 5 लिटरचा कुकर घेतला. पळीभर तेल घातलं, यामध्ये चमचाभर बटर घातलेलं आहे, जिरं घातलं आणि यामध्ये लगेचच आपल्याला कांदा घालायचा आहे. कांदा थोडासा बारीक चिरून घेतला, हलकासा परतून घेतला, फार रंग चेंज होईपर्यंत परतायचा नाही. कांदा थोडासा परतून झाला की यामध्ये घालायचं आहे आलं लसणाची पेस्ट आणि ही सुद्धा थोड्या वेळासाठी आपल्याला परतून घ्यायची. साधारण अर्धा ते 1 मिनिटांसाठी आलं लसणाची पेस्ट परतून झाली की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली शिमला मिरची ही सुद्धा फोडणीमध्ये घालायची. छान चव येते आणि ही शिमला मिरची सुद्धा थोड्या वेळासाठी परतून घ्यायची. साधारण 1 ते 2 मिनिटांसाठी. कांद्यासोबत शिमला मिरची चांगली परतून झाली की मग आपण यामध्ये टोमॅटो घालणार आहोत. टोमॅटो फार मी बारीक चिरून घेतलेले नाहीयेत, कारण आपल्याला खूप असे ते मऊ पडेपर्यंत फोडणीमध्ये परतायचेच नाहीयेत. फक्त मी काय करणार आहे, साधारण 1 ते 2 मिनिटांसाठी या फोडणीमध्ये चांगले हे परतून घेणार आहेत. आता एकदा टोमॅटो चांगला परतून झाला की यामध्ये आपले बेसिक मसाले घालायचे. सगळ्यात आधी पाव चमचा हळद घातली. आपल्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे लाल मिरचीची पावडर घातलेली आहे आणि यानंतर 1 चमचाभर इथे धने जिऱ्याची पूड घेतली. 1.5 चमचे मी इथं पावभाजी मसाला सुद्धा घेतलेला आहे आणि यासोबतच आवर्जून घालायचे ते म्हणजे 1 छोटा चमचा गरम मसाला. आता पावडर मसाले घातले ते फक्त मिसळून घ्यायचे आहेत. फार परतत बसायची सुद्धा गरज नाही. फक्त करपले नाही पाहिजेत एवढी आपल्याला काळजी घ्यायची. यासाठी गॅसची फ्लेम तुम्ही लो ठेवू शकता. बघा किती पटकन आपली फोडणी झाली सुद्धा. आता यामध्ये इतर साहित्य घालूयात, इतर भाज्या घालूयात. त्यामध्ये फ्लॉवर घातला, वाटाणा घातलेला आहे. सगळं साहित्य छान धुवून घ्यायचं एवढं लक्षात ठेवा. यासोबतच बटाटासुद्धा घातलेला आहे आणि जी जाड आपण मिरची चिरून ठेवली होती, ढोबळी मिरची, ती सुद्धा घातली आणि यासोबतच गाजर असेल तर गाजर आवश्यक घाला. लाल भोपळा, दुधी भोपळा जरी तुम्ही यामध्ये चिरून घातला ना, तरीसुद्धा ही पावभाजी पौष्टिकच होईल. आता या सगळ्या भाज्या या मसाल्यांसोबत मध्यम आचेवरती कमीत कमी एक 3 ते 4 मिनिटांसाठी छान परतून घ्यायच्या. म्हणजे स्वाद जो आहे ना तो मसाल्यांचा, तो खूप छान यामध्ये उतरतो आणि पावभाजी चवीला अप्रतिम लागते. तर सगळ्या भाज्या इथे मी छान परतून घेतलेल्या आहेत. आता यानंतर सगळ्या भाज्या परतून झाल्या की मगच यामध्ये आपल्याला बीट घालायचं आहे. आता बीट शेवटी का घातलं, तर बीटामधला जो रंग आहे तो छान टिकून राहावा आणि आपली पावभाजी छान रंगाला दिसावी, लाल चुटूक अशी दिसावी, म्हणूनच नेहमी अगदी शेवटी आपल्याला यामध्ये बीटाचे तुकडे घालायचे आहेत आणि हे फक्त मिसळून घ्यायचे, फार परतायची गरज नाही. चवीपुरतीचं जे काही मीठ आहे ते सुद्धा मी यामध्ये घातलं. बीट चांगलं मिसळून झालं. आता यामध्ये पाणी घालायचं. पाणी किती घालायचं, तर आपल्या जे काही भाज्या यामध्ये घातलेल्या आहेत त्या भाज्या व्यवस्थित पाण्यामध्ये बुडतील इतपत पाणी घालायचं आहे. कारण आपण नंतर सुद्धा पाणी वाढवू शकतो ना. आधीच जर खूप जास्त पाणी झालं तर मात्र आपली पावभाजी पातळ होऊ शकते. छान भाज्या बुडतील इतपत मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. जास्त पाणी मी घातलं नाही आणि नॉर्मल टेम्परेचरचंच इथे मी पाणी घातलेलं आहे. आता आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि 5 ते 6 कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. सगळ्याच भाज्या चांगल्या गाळ शिजायला हव्यात. मग हवं तर तुम्ही एक्स्ट्राची शिट्टीसुद्धा करून घेऊ शकता.
तर इथे बरोबर 5 शिट्ट्या करून कुकरमधली वाफसुद्धा पूर्णपणे निघून गेली. यावरचं झाकण काढून एकदा चेक करून बघू. तर तुम्ही इथे बघू शकता मस्त अशा भाज्या शिजलेल्या आहेत. भाज्या जेव्हा चांगल्या शिजतात ना, त्यावेळेस अगदी सहज त्या मॅश होतात. म्हणून एखादी दुसरी एक्स्ट्रा शिट्टी तुम्हाला करावी लागली तरीसुद्धा चालणार आहे. आता लगेचच या कुकरमध्येच आपल्याला या भाज्या चांगल्या मॅश करून घ्यायच्यात. बरेच जण मिक्सरला सुद्धा लावतात ही पावभाजी, पण ती अतिशय पातळ आणि वेगळीच टेक्स्चरला दिसते. या पद्धतीने एकदा तुम्ही भाज्या चांगल्या शिजवून घेतल्या, की बघा लगेचच व्यवस्थित असं मॅशसुद्धा होतं. फार मेहनतसुद्धा आपल्याला करावी लागत नाही आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त पावभाजी मॅश झाली आहे. अगदी मला ही मॅश करण्यासाठी एक 2 ते 3 मिनिटच लागले असतील. पावभाजी मस्त मॅश झाली. आता याची कन्सिस्टन्सी एकदा चेक करू. तर बघा तुम्हाला जर थोडी घट्ट वाटत असेल, तर यावेळेस काय करायचं यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. तर साधारण मी अर्धा ग्लासभर यामध्ये पाणी घातलं आणि एकदा मिसळून बघूयात, की पाणी कितपत अजून लागणार आहे, की एवढं पाणी पुरेसं होईल. तर तुम्ही इथे बघू शकता आणखीन थोडं पाण्याची गरज मला वाटते म्हणून एक अर्धी वाटी भरून मी आणखीन यामध्ये पाणी वाढवणार आहे आणि छान असं मिसळून घेणार आहे. पाणी वाढवलं, मिसळून घेतलं आणि आता यानंतर लगेचच आपल्याला ही अशीच सर्व्ह न करता आपल्याला ही गॅसवरती चढवायची आहे. गॅसची फ्लेम मी इथं चालू केलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता गॅस चालू केलेला आहे. यावरती कुकर ठेवूयात. आणि आता तुम्ही इथं एकदा पावभाजीची कन्सिस्टन्सी बघू शकता. पावभाजी थोडीशी गरम असताना ना पातळ दिसते, पण जशी ती थंड होते, दाटसर व्हायला सुरुवात होते म्हणून आधीच जी कन्सिस्टन्सी आहे ती ॲडजस्ट करून घ्या. यामधला स्टार इन्ग्रीडियंट जो असेल ना, ते म्हणजे आमचूर पावडर. एवढ्या भाजीसाठी एक अर्धा छोटा चमचा तुम्ही आमचूर पावडर घातलीत ना, खूप छान चव येते. जी काही कसर उरलेली असते ना पावभाजीमध्ये टेस्ट येण्यासाठी, ती ही आमचूर पावडर पूर्ण करते. आवश्यक घालून एकदा टेस्ट करून पहा, मस्त चव येते. यामध्ये बटर घातलं, थोडीशी पावभाजी मसाला घातला, साधारण 1 छोटा चमचा. छान मिसळून घेऊया आणि या पावभाजीला छान खळाळून उकळी येऊ देऊयात. साधारण 2-1 मिनिटामध्ये छान पावभाजीला उकळीसुद्धा येते आणि पावभाजी नेहमी आधीपेक्षा थोडीशी पातळसुद्धा वाटते. कारण गरम झाल्यावर मी तुम्हाला म्हटलं ना, की पातळ होते, तशीच ही थोडीशी पातळ झालेली आहे. आणि आता मस्त कन्सिस्टन्सी, रंग खूप छान आलाय. पावभाजी सर्व्ह करूयात आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त असा बारीक चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर, लिंबाचे फोड घेतलेले आहेत, पाव मस्त परतून घेतलेले आहेत. वरून बटर घालायचं आणि मस्त पावभाजीचा आस्वाद घ्यायचा. तर तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी पावभाजी आपली तयार झालेली आहे. पटापट या पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. मला आशा आहे की तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेलच. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत आणि उपयुक्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त-मस्त खात रहा.